निवडणूक आयोग पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची शक्यता आहे। शरद पवार यांच्या तक्रारीनंतर हे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता आहे। पिपाणीमुळे लोकसभेला फटका बसल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तक्रार करण्यात आली आहे आणि त्यानुसार पिपाणी हे जे चिन्ह आहे ते गोठवलं जाण्याची शक्यता आहे। तर लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं होतं, मात्र त्याच वेळेला त्यांच्या अनेक उमेदवारांच्या समोर पिपाणी असलेलं जे चिन्ह आहे ते सुद्धा पक्षांना देण्यात आलं होतं। त्यामुळे राष्ट्रवादी एसपी पक्षाच्या उमेदवाराला फटका बसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आणि त्याचबरोबर पिपाणी हे चिन्ह गोठवावं अशी मागणी करण्यात आली होती। त्यानुसार आता निवडणूक आयोग पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर समजा हे चिन्ह गोठवलं तर मात्र एक मोठा दिलासा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला म्हणावा लागेल, कारण काही लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते तिथं बरेचशी मतं पिपाणी हे चिन्ह असलेल्या उमेदवारांना खाल्ल्याचं दिसून आलं होतं। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, काय सांगाल? निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती राष्ट्रवादी एसपी कडून आणि ती आता पूर्ण होणार असं समजतंय। पिपाणी चिन्ह गोठवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, काय अपडेट्स? खरा लोकसभेचा ज्या दिवशी निकाल लागला त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात एक याचिका दाखल केली होती आणि यावेळी त्यांच्याकडून एक दावा करण्यात आला होता की पिपाणी या चिन्हामुळे बऱ्याच ठिकाणी जी आहे ती शरदचंद्र पवार गटाची मतं कमी झाली। कारण आपण जर बघितलं तर पिपाणी आणि शरदचंद्र पवार गटाची स्लोगन आहे, जे चिन्ह आहे ते तुतारी एक वाजवताना जे चिन्ह आहे आणि दोन्ही चिन्ह जर बघितले तर जवळपास सारखेच असतात आणि या दोन्ही चिन्हांमुळे मतदारांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाल्याचा जो आरोप आहे तो शरद पवार गटाकडून करण्यात आला होता। आणि पिपाणी जे चिन्ह आहे हे फ्री सिम्बॉल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे आणि 12 वाजता या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी आहे आणि 12 वाजल्यानंतर नेमकं केंद्रीय आयोग या संपूर्ण जे चिन्ह आहे। निश्चितच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।